नमस्कार मित्रांनो, जय मूल निवासी. आपण आज आरक्षण एक कोडं या विषयावरती चर्चा करणार आहोत. आपण ज्याप्रमाणे टायटल बघत आहात की आरक्षण एक कोडं, तर काय आहे हे कोडं? की आरक्षणावरती गेले अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या कॅटेगरीमधील मोर्चे निघत आहेत. एस सीमधील वर्गीकरणासंदर्भात मोर्चे असतील, एस टीच्या वर्गीकरणासंदर्भात मोर्चे असतील, ओबीसींचे प्रश्न असतील, ओबीसींच्या आरक्षणाच्या विषयी मोर्चे असतील, मराठा बांधवांच्या आरक्षणाचे मोर्चे असतील किंवा मुस्लिम बांधवांच्या मोर्चे, या सर्वच समाजातील कॅटेगरीमधील जातींमधील सर्वांचेच मोर्चे आरक्षणासाठी निघत आहे. परंतु मित्रांनो, हे आरक्षण का देण्यात आलं, भारतीय संविधानात आरक्षणाची तरतूद का करण्यात आली, याची जर थोडक्यात आपल्याला माहिती घ्यायची असेल तर जो वर्ग जो होता, मग तो एस सी असेल, एस टी असेल, ओबीसी असेल, हा जो वर्ग होता, हा वर्ग फक्त इंग्रजांपासून मुक्त नाही झाला. तर हा वर्ग आपण म्हणतो की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु स्वातंत्र्य हे फक्त इंग्रजांपासून मिळालं. परंतु भारतामध्ये एक सामाजिक जी गुलामी होती, त्या सामाजिक गुलामीसाठी महात्मा फुले असतील, पेरियार स्वामी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, विठ्ठलराव शिंदे असतील, ह्या अनेक महापुरुषांनी या सामाजिक आंदोलनाचा संघर्ष केला. आणि या संघर्षातून ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं, ज्यावेळेस भारतीय संविधान मिळालं, त्यावेळेला या ज्या जाती आहेत एस सी, एस टी, ओबीसी, या सर्व जाती मागास होत्या. यांना वर्णव्यवस्थेमध्ये दाबण्यात आलेलं होतं. त्यांना एका व्यवस्थेमध्ये, ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये त्यांना गुलाम करण्यात आलेलं होतं. आणि म्हणून यांच्या जी परिस्थिती होती ती अतिशय बिकट होती. त्यांना कुठल्याही प्रकारचं स्थान या बहुसंख्यांकमध्ये कुठेही स्थान नव्हतं. तर अशा या समाजाला जर स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य जर विशिष्ट वर्गाच्या हातात गेलं, तर या एस सी, एस टी, ओबीसी बांधवांमधील कोणीही शिकलेलं नाही, त्यांची परिस्थिती खराब आहे, अशा परिस्थितीमध्ये जर यांना सत्ता फक्त एका विशिष्ट वर्गाच्या हातात गेली, तर हे जे घटक आहेत हे कायमस्वरूपी या स्वतंत्र भारतामध्ये देखील गुलाम राहतील. आणि हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतरही जे संविधान सभेतील सदस्य होते, या सर्वांनी करून त्यामध्ये महत्त्वाची भूमिका ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निभावली. आणि या सर्व घटकांना पुढे आणण्यासाठी त्यांना प्रत्येक सत्तेमध्ये असेल, प्रशासनामध्ये असेल, हे प्रतिनिधित्व दिलेलं आहे. प्रत्येक जातीला, घटकांना हा प्रत्येक व्यक्ती या सत्तेमध्ये, प्रशासनामध्ये त्याचं प्रतिनिधित्व असेल. आणि त्याचं जर प्रतिनिधित्व असलं तर तो आपल्या समाजाला, आपल्या जातीला न्याय देऊ शकेल. आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये या सर्व मागास घटकांना पुढे आणण्यासाठी, त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी काही विशेष तरतुदी या भारतीय संविधानामध्ये लागू करण्यात आल्या. आणि म्हणून भारतीय संविधानाच्या आधारे ज्या आरक्षण आपल्याला एस सी, एस टी, ओबीसी बांधवांना मिळालं, सुरुवातीला एस सी, एस टीला मिळालं, परंतु ओबीसी बांधवांना बाबासाहेबांनी 340 कलमांतर्गत ओबीसी आयोग नेमण्याचे निर्देश देण्यात आले होते भारतीय संविधानात. आणि त्या निदर्शनान्वये मंडल आयोग 1990ला लागू झाला. म्हणजे जवळजवळ ओबीसी समाज हा गेले 40 ते 43 वर्ष या आपल्या आरक्षणापासून वंचित होता आणि त्याला 90पासून आरक्षणाचा लाभ व्हायला लागला. मंडल आयोगामध्ये अनेक महापुरुषांनी संघर्ष केला. मग मान्यवर एस पीचे कांशीराम साहेब असतील, आपले जोगेंद्रनाथ मंडल असतील, किंवा इतरही जे त्यावेळचे जे समाजसुधारक होते, सोशल आंदोलन करणारे जे महापुरुष होते, अशा सर्व महापुरुषांनी तो संघर्ष केला. आणि 1990मध्ये मंडल आयोग लागू झाला आणि तेव्हापासून ओबीसींना आरक्षण मिळायला सुरुवात झाली. परंतु या एस सी, एस टी, ओबीसींना एकीकडे आरक्षण मिळायची सुरुवात झाली आणि दुसरीकडे 1990ला मनमोहन सिंगांच्या काळामध्ये ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, त्याच वेळेला आपल्याकडे खाजगीकरण देखील सुरू झालं. आणि ह्या खाजगीकरणामुळे जो सरकारी ज्या जागा होत्या, सरकारी ज्या कारखाने होते, सरकारी व्यवस्था होत्या, न्यायव्यवस्था होत्या, संस्था होत्या, या सर्व संस्थांचं खाजगीकरण थोड्या थोड्या प्रमाणात 1990पासून सुरू झालं. आणि या अंतर्गत एस सी, एस टी, ओबीसींच्या ज्या आरक्षित जागा होत्या त्या खाजगीकरणामुळे कमी कमी होत गेल्या. आणि त्याचाच परिणाम आज आपण बघत आहोत की सर्वच क्षेत्रांमध्ये खाजगीकरण झाल्यामुळे
मग ते शालेय शिक्षणामध्ये असेल, उच्च शिक्षणामध्ये असेल, रेल्वेचं खाजगीकरण असेल, LICचं खाजगीकरण असेल, इवन आपल्या प्रशासनामध्ये देखील कॉन्ट्रॅक्ट भरती सुरू झालेली आहे. असा सर्व क्षेत्रांमध्ये सरकारी हे खाजगीकरण सुरू झाल्यामुळे SC ST OBC बांधवांना या सरकारी व्यवस्थेमध्ये प्रतिनिधित्व जे आहे ते कमी होत गेलं आणि काही प्रमाणात 2014पासून SC आणि STच्या जागा ह्या जेवढ्या प्रमाणात भरायला पाहिजे होत्या त्या भरल्या गेलेल्या नाही. तर आज SC STचे जे प्रतिनिधी आहे ते फक्त 6 ते 6.5% हे प्रशासनामध्ये आहे. अशी अवस्था असताना आणि OBC जे आहेत, OBCची संख्या ही 62% भारतामध्ये असताना, परंतु केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारामध्ये यांना प्रतिनिधित्व जे आहे OBCना ते फक्त आणि फक्त 6 ते 7% आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हा जो सर्व समाज आहे, SC असतील, ST असतील, OBC असेल आणि आता आमचा मराठा बांधव देखील आरक्षणासाठी हा मोर्चे काढत आहे आणि तो संघर्ष करत आहे. तर हा संपूर्ण जो समाज आहे तो 90% जवळजवळ हा समाज रस्त्यावरती आपल्या आरक्षणासाठी, आपल्या प्रतिनिधित्वासाठी, आम्हाला देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी हा आरक्षणाच्या माध्यमातून तो करत आहे. परंतु मित्रांनो, हा 90% समाज जर रस्त्यावरती आहे तर मग आरक्षण देणारा आहे कोण? मग तो आरक्षण का देत नाही? तर बहुसंख्याक समाज जर रस्त्यावरती असेल आणि आरक्षण देणारा जो वर्ग आहे सत्तेत बसलेला तो जर 10% 3% जर असेल तर ह्या बहुसंख्याक समाजाला तो न्याय कसा देणार? आणि म्हणून मित्रांनो, आपल्या या SC ST OBC मराठा बांधव असतील, गुजर असतील, जाट असतील, मुस्लिम बांधव असतील, या सर्वांनी आपल्याने एकजुटीने संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. फक्त या आरक्षणाच्या याच्यावर अडकून पडू नका. तर आपलं सर्व क्षेत्रांमध्ये खाजगीकरण झालेलं आहे. मग खाजगीकरणाच्या क्षेत्रांमध्ये आपण आवाज उठवला पाहिजे. एकतर खाजगी क्षेत्रामध्ये आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे किंवा या सर्व क्षेत्र जे खाजगी करण्यात आलेले आहे ते सर्व क्षेत्रांमध्ये सर्व सरकारी क्षेत्रांमध्ये ते काबीज करून त्या ठिकाणी या SC ST OBC बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु माझी अशी स्वतःचं मत आहे की खाजगीकरण जर सर्व क्षेत्रात लागू केलेलं आहे तर आपल्या सर्व SC ST OBC मराठा बांधवांची देखील या मोर्चाच्या माध्यमातून आपली मागणी असली पाहिजे की हे लोक जर आपल्याला सत्ता देत नसतील, मुठभर जर लोक सत्ता काबीज करून बसलेले आहे, तर आपण सर्व या बहुसंख्याक समाजाने एकत्रित येऊन खाजगीकरणामध्ये देखील, खाजगी क्षेत्रांमध्ये देखील आपण आरक्षणाची मागणी केली पाहिजे. आणि त्याशिवाय हा जो आरक्षणाचा तेढा आहे तो सुटणार नाही. आणि माझं मत आहे की संपूर्ण जी व्यवस्था आहे ती ब्राह्मणी व्यवस्था आहे. ती व्यवस्था आपण या ठिकाणी भारतामधून, महाराष्ट्रामधून हाकलून लावली पाहिजे. आणि आपण या ठिकाणी सर्व जी समतावादी व्यवस्था, भारतीय संविधानाने आपल्याला जी समतावादी व्यवस्था दिली आहे, स्वातंत्र्य दिलेले आहे, त्या आधारे आपण सर्वांनी या मताचा जो अधिकार आपल्याला मिळाला आहे, परंतु EVM या ठिकाणी आल्यामुळे या EVMच्या माध्यमातून देखील आपल्यावरती गुलामी लादण्याचा एक काम सुरू आहे. त्यामुळे मला सर्व SC ST OBC आणि मराठा बांधव असतील, मुस्लिम बांधव असेल, या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपल्या मागण्या आपण अभ्यास पूर्ण केल्या पाहिजे आणि योग्य त्या मागण्या करून आपण या व्यवस्थेविरुद्ध उभं राहिलं पाहिजे. आणि आपण खाजगीकरणामध्ये देखील आरक्षण मागितलं पाहिजे. आणि या फक्त आरक्षणामध्येच आपण अडकून न पडता इतरही क्षेत्रांमध्ये जी व्यवस्थेने आपल्याला गुलाम केलेला आहे, रोजगाराच्या संधी आपल्याकडून काढून घेतलेल्या आहेत, त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये जर तुम्ही जाल तर शिक्षणामध्ये जे झालेलं खाजगीकरण आहे त्या ठिकाणी 1-1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये नर्सरीपासून जे सुरू झालेले आहे, अशा व्यवस्थेमध्ये आम्ही गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी जो समाज आहे तो समाज या व्यवस्थेमध्ये शिकणार कसा? आणि म्हणून ही व्यवस्था आपण सर्वांनी ताब्यात घेतली पाहिजे. आणि हा बहुसंख्याक समाज हा आपल्या सत्तेमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये तो त्यांनी प्रतिनिधित्व आपलं मिळवलं पाहिजे. अशा प्रकारची मागणी या सर्व बहुसंख्याक समाजाने एकत्र येऊन करण्याची आवश्यकता आहे. तर तुम्ही वेगवेगळ्या समूहामध्ये, गटांमध्ये जर लढत राहाल तर या मागण्या कोणीही मान्य करणार नाही. म्हणून सर्वांना माझ्या कळकळीची विनंती आहे की सर्वांनी एकत्रित येऊन एकत्रित संघर्ष उभा करा आणि आपल्या सर्व हा देश सुजलाम सुफलाम करा, जो आपला आहे, जो आपल्या इथल्या मूलनिवासी SC ST OBC, मुस्लिम, मराठा या सर्व बांधवांचा आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन खाजगी क्षेत्रात देखील आपण मागणी केली पाहिजे. त्याचबरोबर आपण इतरही क्षेत्रात कामगारांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील, या सर्वांच्या जे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहे, या सर्वांसाठी आपण एकत्रित लढा उभारला पाहिजे आणि एकत्रित संघर्ष केला पाहिजे. कारण आपली सर्वांची लढाई जी आहे ती आता सर्वांची लढाई एकाच व्यवस्थेविरुद्ध आहे आणि म्हणून आपण एकत्रित ती लढली पाहिजे. आपण जर सर्वांनी ती एकत्रित लढली तर निश्चितपणे आपल्याला सर्वांना या देशात न्याय मिळेल आणि ही व्यवस्था आपण
चांगल्या प्रकारे स्वतंत्र, समता, बंधुता आधारित, संविधानाच्या आधारित ही व्यवस्था आपण निर्माण करू अशी मला आशा आहे. आपण सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आरक्षणाचे जे कोडं आहे ते समजून घ्या आणि फक्त आरक्षणात न अडकतात इतरही क्षेत्रांमध्ये झालेल्या जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये, न्यायपालिकेमध्ये आपल्या सर्वांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशी मागणी आपली असली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.